छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरातील पेट्रोल पंप चालक आणि वितरण कंपन्यांची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली तातडीने संयुक्त बैठक। पेट्रोल पंप चालकांनी तात्काळ पेट्रोल डिझेलचं वितरण सुरळीत करा। संयुक्त बैठकीत दिले जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्देश। ही बातमी आहे जिल्हा माहिती कार्यालयाकडून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणारा पेट्रोल डिझेलचा साठा हा पूर्वी इतकाच किंबहुना थोडा जास्तच आहे। असं असताना सुद्धा जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगा दिसतात। मागणी व पुरवठा यात वितरक कंपन्या आणि पेट्रोल पंप चालक यांच्या दरम्यान असलेल्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढून वितरण सुरळीत करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिनांक 27 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत पेट्रोलियम वितरण कंपन्या व पेट्रोल पंप चालक यांना दिले। जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या गेल्या 2 दिवसांपासून रांगा लागलेल्या दिसतात। ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत कोण आहे? पेट्रोल पंप चालक वितरण कंपनी आहे। या घटकांबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पेट्रोल पंप चालक आणि वितरक कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती। बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, लेखाधिकारी पी होळकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, भारत पेट्रोलियमचे शशांक तिवारी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अजय कुमार सिन्हा, इंडियन ऑइलचे गणेश खेत्री तसेच पेट्रोल पंप चालक संघटनेचे अखिल अब्बास, जिशान देशमुख, गणेश दरक, राजेंद्र सलुजा, नवजिंदर सिंग आदी प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत तपास करून कारवाई होईलच, मात्र पुरेसा इंधन साठा असताना पेट्रोल पंपावर रांगा का लागतात याबाबत वितरक कंपन्या आणि पेट्रोल पंप चालक यांनी आपापसात समन्वय साधून परिस्थिती हाताळावी व वितरण सुरळीत करावे असे निर्देश दिले। जिल्हाधिकारी म्हणाले की लोकांना आपल्याकडील साठ्यांची माहिती द्या, लोकांना इंधन उपलब्ध करून द्या। आज जिल्हा प्रशासनाने दुचाकी वाहनांना 200 रुपयांचे पेट्रोल व 4 चाकी वाहनांना 2000 रुपयांचं इंधन असं जे बंधन घातलं होतं तेही हटवलंय। त्यामुळे वितरणाचा कोणताही अडथळा व निर्बंध नाही। इंधन वितरण डेपो ते पंप या दरम्यान होणाऱ्या वाहतुकीचा कालावधी कमीत कमी करून इंधन उपलब्ध करा। पेट्रोल पंपावर कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात पोलिसांना सूचना देण्यात आली आहे, मात्र नागरिकांनी संयम ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नये। नेहमीप्रमाणे पेट्रोल डिझेल आपल्या वाहनात भरा, उगाच जादा साठा करू नका असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलंय। ग्रामीण भागात विशेषतः शेतीच्या कामांना लागणाऱ्या डिझेलचीही उपलब्धता करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केलंय। पेट्रोल पंपावरील वाहनधारकांची अचानक गर्दी वाढल्याने जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून पेट्रोल डिझेल मर्यादित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते। तथापि डिझेल व पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर इंधन निर्बंधांच्या आदेशाची आवश्यकता नसल्यानं आधीचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचा आदेश आज पुरवठा विभागानं जारी केले आहेत। सर आपका क्या बोलना है सर? गाड़ी नहीं, पहली सिचुएशन हमारा HPCL डिपो 5 बजे बंद हो जाता है। क्या बोल दिया कल को 8 बजे बनाया है कि 5 बजे बंद हो जाता है। अभी कल परसों तक 4 दिन से एडवांस पेमेंट है और हमारे रूरल में इनका जो पंप एक्चुअल में ड्राइव हुआ है, आई एक्नॉलेज वो कल सिटी में ड्राइवर मैनेजमेंट डम कर रहा है। सभी का कैलकुलेशन ही खराब हो जाता है। मनो तो कितना मनो 15 के एमएस एवरेज सेल इनका 6 डीलर टेक्नोलॉजी जिसके थ्रू एज पर मैं पब्लिक के लिए बैठा हूँ, आप भी पब्लिक के लिए काम कर रहे हो, मिल जाए करके। लेकिन अभी जब पता चला कि आवक बहुत आए रेगुलर है तो इसकी जरूरत नहीं। लोगों को कोई तो थोपना चाहिए, लोगों को कोई किसी ने तो बताना चाहिए कि वह आने वाला है पेट्रोल डीजल, भाव बढ़ने वाले नहीं, उल्टा कम हो रहा है। अभी एक्साइज कम किया है गवर्नमेंट ने, उसका कम होने वाला है। मेरी तरफ से भी मैंने स्टेटमेंट दिया है कि कोई शॉर्टेज नहीं है। थोड़ा बहुत 4-2 घंटे का माइनस प्लस हुआ तो भी थोड़ा कॉपरेट करना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.